झटपट हा मेकअप मी कसा केला हे पटापट आज तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिल्यांदा तर इकडे मी कलर करेक्टर वापरले. हे क्रायलॉनचं आहे आणि त्याच ब्रँडचं मी इथे कन्सिलर सुद्धा वापरून घेतलंय. मस्त त्याला ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर फॉरएव्हर 52चं इकडे फाउंडेशन घेतलंय. सगळीकडे मस्त त्याला अप्लाय केलं. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलं आणि पावडरने मस्त त्याला सेट करून घेतलं. त्यानंतर वापरली ही बुलेट लिपस्टिक. ही फेसेस कॅनडाची लिपस्टिक आहे. शेड आहे कॅरमल स्वर. त्यानंतर आयलाइनर लावून घेतलं. तसं तर या लुकवरती आयलॅश मस्त दिसले असते. पण मी आपलं सिंपल मस्कारा अप्लाय करून घेतला. आता या आय शॅडो पॅलेटचा आम्ही असा पण वापर करतो. त्यामधला ब्राऊन कलर घेतला आणि त्यानेच मी आयब्रो फिल करून घेतला. त्यानंतर करून घेतलं हे कॉन्टोर. याने चेहरा आपला एकदम उठून दिसतो आणि असं पण माझी आजी मला म्हणत होती, की "काय झालं तुझ्या गालाला?" तिला वाटलं कोणी मारलं की काय? पण आपल्याला हौस भारी ब्लश वापरायची. पण यामुळे ना फोटो आपले एकदम उठून दिसतात, भारी येतात. आता म्हटलं सगळं केलंय तर खरं थोडासा चेहरा चमकवायला पण पाहिजे. त्यासाठीच ब्लश सुद्धा मी इकडे वापरून घेतला आणि सगळं झाल्यानंतर आठवलं, की आय शॅडो तर आपण लावलंच नाहीये. त्यामुळे ते सुद्धा हातानेच थोडंसं अप्लाय करून घेतलं. त्यानंतर सेटिंग स्प्रे वापरून घेतला आणि आज म्हटलं थोडीशी वेगळी टिकली लावावी, पण आम्हाला जमतंय कुठे, हे काही आम्हाला चांगलं वाटत नाही. त्यामुळे आपली नेहमीचीच ही टिकली लावून घेतली. आता मेकअप तर झटपट करून घेतला, पण ज्वेलरी कोणती घालावी हे सिलेक्ट करण्यातच माझा एवढा टाईम गेला. कारण या साडीवरती कोणती ज्वेलरी सूट होती हेच मला काही समजेना. एक करून सगळं मी इथे घालून बघितलं. शेवटी काही ना काहीतरी मिसमॅच करून एक माझा फायनल लूक मी तयार केला. आता बाकी तर म्हणलं काही ना काहीतरी घातलंच आहे. बांगड्यांमध्येच कुठे विचार करत बसायचा. त्यामुळे या बांगड्या मी यावरती घालण्यासाठी सिलेक्ट केल्या आणि असा काही होता माझा फायनल लूक. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.